तुळजाभवानीची आश्विन शुद्ध पौर्णिमा व कोजागिरी पौर्णिमा एकाच दिवशी आल्याने तुळजाभवानी मंदिराचा जो आहे तो गाभारा फुलानं सजवण्याला आकर्षक फुलानं सजवण्यात आलेला आहे। आपण हे तुळजाभवानीचं जे रूप आहे ते न्यूज 18 लोकमतच्या भक्तासाठीही दाखवत आहोत। देवीची जी प्रतिष्ठापना जी आहे ती रात्री 1 वाजच्या दरम्यान करण्यात आली। सेज निद्रेतून देवी पुन्हा सिंहासनावर तिची प्रतिष्ठापना करण्यात आली। दसऱ्या दिवशी देवी जी आहे ती सिंहासनावर सिंहासन सोडून जी आहे ती तिच्या गादीवरती श्रमनिद्रेत गेली होती। त्यानंतर आता देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे आणि देवीचं हे मनमोहक रूप आपण पाहू शकतो। देवीला फुलानं सजवण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत पुजारी आहेत, आपण त्यांना विचारूया काय नेमका विधी असतो कोजागिरी पौर्णिमेचे, काय सगळं सजवण करण्यात आलेली सजावट। श्री तुळजाभवानीचं नवरात्र उत्सव झाल्यानंतर शिमोल्लंघन खेळल्यानंतर देवीला इथं श्रमनिद्रेत एक 5 दिवस देवीला निद्रेत अवस्थेत ही केलेलं असतं। नवरात्रीच्या 1:30 वाजता रात्री देवीला मूळ सिंहासनावर विराजमान केलं जातं। रात्री काय विधी असणार आहेत रात्री? आज रात्री श्री तुळजाभवानीच्या देवीच्या मानाच्या आरत्या भोपे मंडळाच्या जी होत्या भोपेच्या घरच्या ती देवीला इथं विराजमान केल्यानंतर आरत्या ओवाळल्या जातात। आज सुद्धा देवीच्या दर्शनासाठी जो आहे तो मुख्यतः कर्नाटक आणि सोलापूरवरनं भाविक येत असतो, तेलंगणातून प्रामुख्याने येत असतो। मात्र यावर्षी पावसाच्या जो फटका आहे तो देविकेच्या भाविकांना बसलेला आहे। देवीचा भाविक जो आहे तो 60% कमी झाल्याचं पुजारी ते भाविक सांगतात। मात्र ज्या पद्धतीनं प्रशासनानं नियोजन केलं होतं त्याच पद्धतीनं आज कोजागिरी पौर्णिमा अगदी उत्साहात तुळजापुरात साजरी होते आहे। सागर जाधवसह बालाजी निर्भय, न्यूज 18 लोकमत, तुळजापूर।